आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही। ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली, कारण ती रिकामी जागा होती। 12 वर्षात आपण एकदाच ती वापरतो। आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही, कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत। विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिजम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे। काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत, म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे, पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत। त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे। त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही। पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे, अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही।